नमस्कार. जय भीम मित्रांनो. आपण आपल्या महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात नाशिकमधून केली आणि ऑनेस्टली सांगतो, अपेक्षापेक्षा जास्त लोकांनी प्रतिसाद दिला. इतके लोकं आले, की मलाच आश्चर्य बसला, की वाह! हे जिवंत समाजाचं उदाहरण आहे. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला स्वाभिमानाचा हक्क मिळवून दिला. महात्मा फुलेंनी आपल्याला शिक्षणाचा अधिकार मिळवून दिला. छत्रपती शाहू महाराजांनी प्रत्येकाला संधीचा हक्क मिळवून दिला आणि महामानव भारतरत्न म्हणजेच आज 31 तारखेला बाबासाहेबांना भारतरत्न प्रदान झाला होता. अशा बाबासाहेबांनी आपल्याला शिका, संघटित व्हा आणि संघर्ष कराचा आपल्याला एक समाजासाठी समाजाने उभं राहणं आणि आज आपण त्या बाबासाहेबांच्या विचारांवर चालतो आहे आणि आपण आपला महाराष्ट्र दौरा सुरू केला आहे. मित्रांनो, यामध्ये विद्यार्थी नव्हे, तर पालकांनी त्यांचं मत मांडलं. विद्यार्थ्यांनी शिक्षणाबद्दल, जॉबबद्दल, बिझनेसबद्दल प्रत्येकाने आपलं-आपलं मत मांडलं. आणि यामध्ये मला एक गोष्ट कळली, की आपल्याकडे शिक्षण आहे, डिग्री आहे, पण डायरेक्शन नाही. प्रत्येक व्यक्ती भरकटला होता आणि तो आज आपल्या या महाराष्ट्र दौऱ्यानिमित्त नाशिकचे विद्यार्थी मला भेटले आणि प्रत्येकाने आपलं-आपलं मत व्यक्त केलं आणि त्यावर आपण काही ना काही सोल्युशन काढलं. म्हणजेच आपण जी मूव्हमेंट आहे, कोलॅब, ग्रो, पेबॅक म्हणजेच एकमेकाला जोडणे, सोबत प्रगती करणे आणि समाजाला परत देणे. अशातच एक आपला मीटिंग चालू असताना, आपलं प्रश्न उत्तरांवरती डिस्कशन चालू असताना, एक विद्यार्थी उठला. तो म्हणे, की सगळ्यांना, की मी इंजिनिअरिंग झालो आहे. माझं स्वतःचं कन्स्ट्रक्शनची फील्ड आहे. तर कोणीही इंजिनिअरिंग करत असेल, तर मला कॉन्टॅक्ट करू शकतात. मी त्याला इंटर्नशिप प्रोव्हाईड करेन. अजून एक पालक उठले. त्या मॅडम त्यांची पी-एच-डी झाली आहे. त्या स्वतः क्लास घेतात. ते बोलले, की जर कोणालाही तुमच्या विद्यार्थ्याला 10वी पर्यंत, 11वी, 12वी पर्यंतचं काही शिक्षणाबद्दल, काही विषयांबद्दल जर क्लास लावायचे असतील, तर मी त्याला फ्री ऑफ कॉस्ट त्याला मी क्लास घ्यायला तयार आहे. म्हणजे मी स्वतःला ऐकून तर मी आश्चर्यच झालो. बट जे पालक आले होते, प्रत्येकाने समस्या मांडल्या. विद्यार्थ्यांनी त्यांच्यासोबत कसं काय त्यांनी प्रॉब्लेम फेस केलेले आहेत आणि काय अपॉर्च्युनिटी सुटल्या, तर त्या दुसऱ्या कोणाच्या सुटायला नको. त्यानंतर कोणी सायन्स करत आहे, कोणी बिझनेस करतंय, कोणी आय-टी सेक्टरमध्ये जॉबला आहे. तर प्रत्येकाने आपल्या सोबत कोलॅबोरेशन केलं आणि प्रत्येकाने एकमेकाला मदत करण्याचं आश्वासन दिलं. मित्रांनो, तुम्ही माझ्यावरती जो विश्वास दाखवला, त्याच्यावरच मी हा महाराष्ट्र दौरा चालू केला आहे. अजून पुढे आपण प्रत्येक जिल्ह्यात आपलं मीटअप ठेवणार आहोत. तर ह्या व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो. प्रत्येक समाजातील विद्यार्थ्यांपर्यंत आता हा फक्त विद्यार्थ्यांचाच प्रश्न नाही राहिला आहे. आता घराघरातल्या पालकांचाही प्रश्न राहिला आहे. तर आपण यावरती एकमेकाला मदत करूयात, एकत्र येऊयात आणि आपलं आणि समाजाचं उद्धार करूया. मित्रांनो, आता आपल्याला थांबायचं नाही. ही मूव्हमेंट थांबवायला नाही पाहिजे. म्हणून आपण इतके एकमेकाला पकडून ठेवूया, की आपल्या विद्यार्थ्याचं, आपल्या बिझनेसचं आणि जास्तीत जास्त विद्यार्थी कसे परदेशात पाठवता येईल शिक्षणासाठी, यावर आपण खूप एकदम स्ट्राँग फोकस करणार आहोत. म्हणून आपण पुढच्या दौऱ्यानिमित्त लवकरच भेटूया. ही होती नाशिक दौऱ्याची पूर्ण स्टोरी. मित्रांनो, आनंद मला शब्दात नाही सांगता येते. आज प्रत्येकाने विश्वास ठेवून मला नाव, नंबर दिले. प्रत्येकाने माझ्यावरती काहीतरी अपेक्षा आहे म्हणून मला सगळ्या गोष्टी शेअर केल्या. मी 100% जे काही प्रयत्न करता येईल, परदेशातून जॉबबद्दल, शिक्षणाबद्दल आणि बिझनेसबद्दल या सर्वांवरती आपण काम करायचा प्रयत्न करूयात. आपण कालच भेटलो आहोत. आपण थोडे दिवस रिसर्च करूया आणि सर्व गोष्टी मार्गी लावूया. जय हिंद.